पालन पोषण करण्याची कला. मथुरेच्या राजाच्या भयाने वासुदेव श्रीकृष्णाला नंद राजाच्या घरी सोडून त्या बदल्यात त्यांच्या मुलीला घेऊन आले. नंद आणि यशोदेने श्रीकृष्णाचे पालनपोषण करून त्याला एक महान व्यक्ती बनवले होते. एकदा देवकी आणि यशोदेमध्ये श्रीकृष्णावरून वाद झाला. तेव्हा यशोदेच्या वक्षातून निघालेल्या अमृतधारेने हे सिद्ध केले की तीच त्याची आई आहे. म्हणूनच नुसते जन्म देणे नाही तर पालनपोषण करणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. प्रसंग. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ सर थॉमस अल्वा एडिसन यांचे लहानपणी शिक्षणात लक्ष नव्हते. एकदा त्यांच्या शाळेतून त्यांच्या आईला एक चिठ्ठी आली. थॉमसने चिठ्ठीत काय लिहिले आहे हे विचारल्यावर त्यांच्या आईने त्यांना सांगितले की मुख्याध्यापकाने असे लिहिले आहे की थॉमस एक बुद्धिमान मुलगा आहे. आमच्या विद्यालयात त्याची बरोबरी करणारा कोणताही विद्यार्थी नाही. अशा हुशार विद्यार्थ्याला शिकवण्यास आमचे शिक्षक असमर्थ आहेत. म्हणून तुम्ही एखादा उत्तम शिक्षक ठेवून थॉमसला घरीच शिकवा. थॉमस अल्वा एडिसन यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1847ला ओहियो येथे झाला होता. त्यांच्या पित्याचे नाव सॅम्युएल आणि आईचे नाव नॅन्सी एडिसन होते. त्यांची आई शिक्षिका होती. आईने त्यांना घरीच शिकवले. थॉमस हे जगभरात महान शास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्धीस आले. त्यांनी इलेक्ट्रॉनिक, फोनोग्राम, फिल्म मूव्ही, कॅमेरा इत्यादी गोष्टींची निर्मिती केली. त्यांच्या आईच्या निधनानंतर एक दिवस त्यांना एका जुन्या पुस्तकात शाळेतून आलेली चिठ्ठी मिळाली. त्यामध्ये लिहिले होते, थॉमससारख्या मूर्ख मुलाला आम्ही शाळेतून काढून टाकत आहोत. त्यावेळेस त्यांना आपल्या आईच्या पालनेतील महानतेचा अनुभव आला. त्यांच्या डोळ्यातून पाणी आले. 18 ऑक्टोबर 1921ला त्यांचे निधन झाले. असे म्हटले जाते की 100 मूर्ख पुत्रांपेक्षा एक गुणवान पुत्र चांगला. 100 तारे नाही तर एक चंद्र सगळे जग प्रकाशित करतो. मुलांच्या पालनपोषणाकरिता त्याग आणि सहनशीलतेची आवश्यकता असते. जन्म घेण्याआधी, जन्मानंतर आणि मरेपर्यंत आईच्या हृदयात त्या मुलाची आठवण सामावलेली असते. म्हणूनच असे म्हटले जाते की जननी जन्मभूमी स्वर्गादपि गरीयसी. पालन करण्याकरिता स्थूल आणि सूक्ष्म रूपात पैशाची देखील आवश्यकता असते. त्यांच्या प्रगतीची चिंता तसेच वाईट संगापासून त्यांना नेहमी दूर ठेवावे लागते. त्यांची क्षमता वाढवण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे लागते. त्यांच्या विचारामध्ये प्रगल्भता आणि विशालता आणावी लागते. दुसऱ्यांप्रती शुभ भावना, शुभकामना ठेवावी. तसेच सगळ्यांना सहयोग देण्याच्या गुणावर लक्ष देणे हे पालनकर्त्याचे पहिले कर्तव्य आहे. या जगात प्रत्येक व्यक्ती पालनपोषणानेच मोठा होतो. म्हणूनच दुसऱ्यांची, निसर्गाची आणि पर्यावरणाची पालना करणे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे. प्रश्न 1. पालनेसाठी कोणकोणत्या गुणांची आवश्यकता असते? 2. कोणकोणत्या नकारात्मक गोष्टीपासून मुलांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे? 3. या जगात कोणते पालन करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे?